नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे या गावाच्या हद्दीत जुन्या पुलाजवळ अंकुश अनिल दौंडकर, राहणार राक्षेवाडी, राजगुरुनगर हे राजगुरुनगर ते चांडोली बाजूकडे त्यांच्याकडील हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल घेऊन जात होते. त्यावेळी समोरून येणारी पिकअप जीपवरील चालक महेश शंकर सांडभोर, राहणार पडाळवाडी, तालुका खेड याने भरधाव वेगात येऊन मोटरसायकलीस धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अंकुश दौंडकर याच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. पिकअप जीप चालकावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील पाईटमध्ये शेतीपंप व केबल लंपास होण्याचे प्रकार थांबत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या भागात तब्बल 20 ते 25 शेतकऱ्यांच्या पंप आणि केबल पुन्हा लंपास झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गेली 2 दिवसांपासून अधूनमधून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढे, नाले आणि जलस्रोत पुन्हा प्रवाहित होऊ लागले आहेत. आता श्री क्षेत्र भीमाशंकर येथून उगम पावणाऱ्या पवित्र भीमा नदीच्या पात्रालाही प्रवाह सुरू झाला आहे. जून महिन्याच्या अखेरीस भीमा नदीचे पात्र प्रवाहित झाल्याने नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खेडच्या पश्चिम भागातील जनतेने भीमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करत नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी चांगला पाऊस पडावा, जलस्रोत समृद्ध व्हावेत आणि परिसरातील पाणी टंचाई दूर व्हावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावरील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. याच भर वर्दळीच्या रस्त्यावर एका कापड विक्रेत्याने मात्र रहदारी वाहतुकीचे नियम पायदळी तोडवत फुटपाथवरच कपड्यांचा सेल लावत आणखी कोंडीला निमंत्रण दिल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. रविवारी 28 जून 2026 रोजी झालेल्या पावसाचा जोर दुसऱ्या दिवशी सोमवारी 29 जून रोजी तालुक्याचा पश्चिम भाग वगळता ओसरलाय. दरम्यान पुढील 5 दिवसांचा अंदाज हवामान खात्याने दिला असून पुणे जिल्ह्यात काही दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील भव्य मिसिंग लिंक प्रकल्प 1 मे रोजी यशस्वीरित्या वाहतुकीसाठी खुला झालाय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने MSRDC विकसित केलेल्या या 13.3 किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण मार्गामुळे खंडाळा घाट विभागातील अत्यंत अवघड आणि धोकादायक वळणे टाळणे आता शक्य झाले. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला असून प्रवासाचा वेळही 30 मिनिटांनी कमी झालाय. हा महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानंतर आता या प्रकल्पाच्या नामकरणावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या नवीन बोगद्याला आणि प्रकल्पाला शिंगरोबा धनगर याचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी पुण्यातील उद्योग क्षेत्रातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्याधिकारी दिलीप बटवाल यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी घाटाचा इतिहास आणि शिंगरोबा धनगर यांच्या बलिदानाचा उल्लेख करत या प्रकल्पाला त्यांचेच नाव देणे कशी योग्य आदरांजली ठरेल हे पटवून दिले आहे. कोण होते शिंगरोबा धनगर? मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शिंगरोबा धनगर यांच्याबद्दल अत्यंत रंजक आणि ऐतिहासिक माहिती दिली आहे. 19व्या शतकात जेव्हा इंग्रजांना मुंबई ते पुणे दरम्यानच्या भोर घाटातून खंडाळा घाट मार्ग काढणे कठीण जात होते, तेव्हा शिंगरोबा धनगर या स्थानिक वाटाड्याने इंग्रजांना अत्यंत सोपा, सरळ आणि सुरक्षित मार्ग शोधून दिला. या बदल्यात इंग्रज अधिकाऱ्यांनी शिंगरोबा यांना मोठे बक्षीस किंवा जहागीर देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र शिंगरोबा यांनी बाणेदारपणे उत्तर दिले, मला तुमचे कोणतेही बक्षीस नको, तुम्ही फक्त आमचा देश सोडून निघून जा. या उत्तरामुळे इंग्रजांचा अहंकार दुखावला गेला आणि त्यांनी शिंगरोबा धनगर यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. या बलिदानानंतर खंडाळा घाटातून प्रवास करताना ब्रिटिश आणि स्थानिक लोकांच्या गाड्या वारंवार बंद पडू लागल्या आणि अपघातांचे प्रमाण वाढले. त्यामुळे शिंगरोबा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घाटात एक मंदिर उभारण्यात आले. आजही जुन्या घाटातून प्रवास करताना हजारो वाहन चालक सुरक्षित प्रवासासाठी शिंगरोबाच्या मंदिरात दर्शन घेऊन नाणी अर्पण करतात. हा मिसिंग लिंक प्रकल्प केवळ वेळेची बचत करणारा नसून राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी एक गेम चेंजर ठरत असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले. चाकण, पिंपरी चिंचवड आणि मुंबई परिसरातील पुरवठा साखळी यामुळे अधिक वेगवान झाली आहे. आता या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या नामकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून 8 जुलै रोजी श्रींच्या पालखीचे मंदिरातून प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी पोलीस ठाण्यात धर्मशाळा आणि मंगल कार्यालयांचे मालक व चालक यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी संबंधितांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान आळंदीतील रानवडे कुटुंबियांना मिळालाय. रथाला बैलजोडीचा जुंपण्याचा मान कोणाला मिळेल यावरून तर्कवितर्क लढवण्यात येत होते. रानवडे कुटुंबातील अंतर्गत वाद यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु आता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि पालखी सोहळा सन 2026 श्रींच्या रथास बैलजोडीबाबतचे अधिकृत पत्र जाहीर केले असून तो वाद मिटल्याचे स्पष्ट झाले. 2026 या वर्षीचा श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याकरिता बैलजोडी लावण्यासाठी हर्षवर्धन प्रदीप रानवडे, उमेश लक्ष्मण रानवडे, तुळशीराम ज्ञानोबा रानवडे यांची निवड करण्यात आली आहे. आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यात 11 ते 18 जुलै या कालावधीत वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले. पालखी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डोडी यांनी वाहतूक वळवण्याचे आदेश जारी केले. नागरिकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. 11 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून 13 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सासवडकडे दिवेघाट आणि बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहने खडी मशीन चौक, कात्रज आणि कापूर होळ मार्गे वळवण्यात येतील. तर सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे खेड शिवापूर मार्गाने सोडण्यात येणार आहे. 13 जुलै पहाटे 2 वाजल्यापासून 14 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरा या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय. पुणे ते नीरा आणि नीरा ते पुणे या दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी, पारगाव, मेमाणे, सुपे, मोरगाव आणि नीरा या पर्यायी मार्गाचा वापर करावा. 15 जुलै रोजी पहाटे 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाल्हे ते लोणंद या टप्प्यातही वाहतुकीत बदल राहणार आहेत. पुण्याहून नीराकडे तसेच नीराहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सासवड, जेजुरी, मोरगाव हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान 15 ते 18 जुलै या कालावधीत लोणंद फलटण मार्गावरील वाहतूकही शिरवळ मार्गे वळवण्यात येणार आहे. पुणे ते फलटण आणि लोणंद तसेच तेथून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी शिरवळ मार्गाचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी केले. पालखी सोहळ्यादरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करावा असेही प्रशासनाने स्पष्ट केले. राजगुरुनगर येथील झणझण स्थळपेठ बायपास रोड परिसरात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईच्या भीतीने काही वाहन मालकांनी विविध कंपन्यांचे लोगो असलेल्या संशयित भेसळयुक्त दुधाच्या पिशव्या घाटामध्ये फेकून दिल्याची बाब समोर आली आहे. रविवारी 28 जून 2026 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या सर्व फेकलेल्या दुधाच्या पिशव्या वाहून झणझणस्थळ परिसरात शाळेसमोर, अंगणवाडी समोर तसेच संपूर्ण ओढ्यामध्ये पसरल्या आहेत. खेडघाटात आणि बायपास परिसरात बेजबाबदारपणे नामांकित कंपन्यांच्या दूध आणि ताकाच्या शेकडो पिशव्या फेकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे, स्थानिक ग्रामस्थ आदींनी केली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त पुणे लाईव्हवर उपलब्ध असून ते आपण पाहू शकता. आळंदी नगर परिषदेमार्फत सध्या शहरातील नागरिकांना सन 2026 ते 2030 यासाठी चतुर्थ वार्षिक करवाढीच्या पाठवलेल्या नोटिसांवर आळंदी शहरातून 748 हरकती प्राप्त झाल्या आहेत. शहरातील मिळकतधारकांकडून आलेल्या हरकतींवर आळंदी नगर परिषदेत सुनावणी मंगळवारी 30 जून रोजी होणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सोमवारी 29 जून 2026 रोजी शासनाचे लक्ष वेधले. सोयाबीन खरेदी केंद्र, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, कृषी विभागाच्या इमारती, महाडीबीटी योजनेअंतर्गत अवजारे खरेदी, युवक, महिला आणि शेतकरी यांना स्वयंरोजगाराच्या अधिक संधी, खेड तालुक्यातील पाईट येथील दूध संकलन केंद्रात गंभीर अनियमितता होत असल्याची बाब देखील निदर्शनास आणून देत संबंधित संचालक व अधिकाऱ्यांकडून या केंद्राकडे आवश्यक ते लक्ष दिले जात नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्याकडे शासनाचे लक्ष वेधले. आमदार काळे नेमकं काय म्हणाले पाहूयात. बाबाजी काळे. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2026-27 या वर्षाच्या पुरवणी मागणीवर चर्चा करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. कृषी पशुसंवर्धन आणि दूध व्यवसायाच्या पूरक मागणी क्रमांक D3 बाब क्रमांक 50 पान क्रमांक 33 नुसार आपल्या माध्यमातून शासनाला आणि मंत्री महोदयांना सूचित करू इच्छितो की आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये सोयाबीनचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन आहे आणि त्या माध्यमातून अधिकृत शासकीय खरेदी केंद्र फक्त एकच आहे आणि ते सुद्धा चालू नाहीये. त्यामुळे कमीत कमी 3 शासकीय खरेदी केंद्र व्हावीत
त्याचबरोबर 18,000 हेक्टर क्षेत्र जवळजवळ सोयाबीनचं आहे. त्याचबरोबर 7,500 हेक्टर क्षेत्र भाताचं आहे. त्यामुळं भाताचं सुद्धा या ठिकाणी एक शासकीय खरेदी केंद्र सुरू व्हावं. खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना ही योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली योजना असली तरी त्यामध्ये सातबाराधारक आणि एक वारस अशी त्या योजनेमध्ये तरतूद आहे. यापूर्वी सुद्धा प्रत्येकाचं म्हणणं आहे आणि मी सुद्धा यापूर्वी विषय मांडला की त्यामध्ये सुनेचाही समावेश व्हावा आणि शेतमजुराचाही समावेश व्हावा. आपल्या माध्यमातून तशा पद्धतीनं व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कृषी विभागाची इमारत आमच्या खेड तालुक्यामध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली, परंतु तोटक्या स्वरूपाची त्या ठिकाणी तरतूद झाली. त्यामुळं अद्यापपर्यंत त्या इमारतीचं टेंडर होऊ शकलं नाही. त्यामुळं अधिकची तरतूद या इमारतीसाठी होऊन टेंडर प्रक्रिया लवकर व्हावी. खेड तालुक्यामध्ये जवळजवळ 340 ट्रॅक्टर खरेदी झाले, परंतु महाडीबीटीच्या माध्यमातून अवजारांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. त्यांची निवड अद्यापपर्यंत यादी प्रसिद्ध झालेली नाहीये. त्यामुळं पूर्वसंमती देण्यात आलेली नाहीये. त्यामुळं लवकरात लवकर ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांची निवड यादी प्रसिद्ध करून त्यांना पुढील अवजारं खरेदीसाठी त्या ठिकाणी मान्यता मिळावी. शासकीय रोपवाटिका खेड तालुक्यामध्ये आहे, तिचं बळकटीकरण जर झालं तर दर्जेदार कलमे आणि त्या माध्यमातून फळबागा वाढू शकतील, बीज उत्पादन होऊ शकते आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत आत्ताच मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं की आमच्या खेड तालुक्यामध्ये जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चालतो आणि या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत शेळी, मेंढी, गाय, म्हैस व कुक्कुटपालन व्यवसायाद्वारे उद्योजकता विकासासाठी निधीची तरतूद मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी. ग्रामीण भागात शेतीसोबतच जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. आज रोजी पशुधन खरेदीसाठी जो निधी दिला जातो तो कमी असून त्यासाठी अधिकचा निधी देण्यात यावा अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे व शेतकऱ्यांना सरसकट पशुधन उपलब्ध करून देण्याबाबत सुद्धा शासनानं विचार करावा. दूध व्यवसायाच्या माध्यमातून आमच्याकडे कात्रज दूध संघ आहे. त्यामध्ये आमच्या खेड तालुक्यामध्ये पाईट या ठिकाणी दूध संकलन केंद्र आहे. एक अडचणीची बाब अशी आहे की त्या ठिकाणी संचालकांमार्फत म्हणा किंवा अधिकाऱ्यांमार्फत कोणत्याही स्वरूपाचं लक्ष दिलं जात नाही आणि जवळच एक गढूळ पाण्याची विहीर आहे. ते पाणी कुणीच वापरत नाही. त्या पाण्यानं टँकर दिला जातो, कॅन दिली जातात आणि त्या माध्यमातून अत्यंत धोकादायक भेसळीची सुद्धा त्या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आरोग्याच्या बाबतीत बाब क्रमांक पान क्रमांक 3839 बाब क्रमांक 5960 द्वारे आरोग्य विभागाच्या बाबतीत या ठिकाणी मागण्या करत असताना खऱ्या अर्थानं आमच्या खेड तालुक्यामध्ये 3 ग्रामीण रुग्णालय आहे, खेड, आळंदी आणि चाकण. त्यापैकी 3 ग्रामीण रुग्णालयांना पैकी एका तरी रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन चाकण या ठिकाणी 100 बेडचं त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचं काम स्पीडमध्ये सुरू आहे. परंतु अद्यापपर्यंत आपल्या विभागाच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला निधीची कमतरता किंवा काय मला माहीत नाही, परंतु अद्यापपर्यंत त्यांना देयकं दिली गेली नाही आहेत. त्यामुळं स्पीडमध्ये चाललेलं काम थांबण्याची शक्यता आहे. संबंधित यंत्रणेला लवकरात लवकर आपण निधीची उपलब्धता करून द्यावी अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. या माध्यमातून प्रत्येक जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात 24/7 ICU सुविधा उपलब्ध व्हावी. CT स्कॅन, MRI, डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध करावी. सर्व तालुका रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू करावेत. ब्लड बँक आणि ब्लड स्टोरेज युनिट वाढविणे
आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर व तांत्रिक कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणे, या कामासाठी पुरवणी मागण्यात विशेष निधीची तरतूद करावी। त्याचबरोबर आमच्या खेड तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र डेने या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची मागणी यापूर्वीच पहिल्या अधिवेशनापासून मी करत आहे। 50 खाटांचं त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय जर झालं तर आदिवासी भागाला न्याय मिळेल। त्या संबंधी यंत्रणेनं 5 एकर जागेची मागणी केलेली आहे, परंतु आदिवासी भागामध्ये 5 एकर जागा जर मिळवायची तर तेथील लोकांचं त्या ठिकाणी बक्षीसपत्र किंवा इतर गोष्टी त्या ठिकाणी होत नाहीयेत। म्हणून शासकीय जागेची तरतूद जर आपल्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या तर डेने किंवा नायपड त्या परिसरामध्ये एक उपजिल्हा रुग्णालय आदिवासींसाठी होईल आणि त्या माध्यमातून आपणाकडे विनंती करतो। तिसरा मुद्दा, महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून बाब क्रमांक 316 पान क्रमांक 333 नुसार खऱ्या अर्थानं अंगणवाड्यांच्या इमारती डीपीडीसीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये पूर्ण होत आलेल्या आहेत, परंतु भविष्य काळात त्या इमारतींना कंपाऊंड वॉल असेल, खेळाचं ग्राउंड असेल, इतर सुविधा असतील, यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळणं गरजेचं आहे। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते, तिलाच वट पौर्णिमेचे व्रत असेही म्हणतात। सोमवारी 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमेनिमित्त चाकण, आळंदी, राजगुरुनगर शहर तसेच खेड तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील सुवासिनींनी वडाच्या झाडाला सूतगुंडी बांधून प्रदक्षिणा घालत त्याचे पूजन केले। चाकणमधील चक्रेश्वर मंदिर तसेच परिसरातील मंदिरे, आळंदीमध्ये विश्रांत वड, सिद्धबेट इत्यादी ठिकाणी व राजगुरुनगर शहरात मंदिरांच्या परिसरात वडांच्या झाडांचे मनोभावे पूजन महिला करत होत्या। वडाच्या झाडाला सूतगुंडी वडाला बांधून प्रदक्षिणा घालत होत्या। पतीला दीर्घ आयुष्य मिळावे तसेच पती पत्नीचे नाते 7 जन्म टिकावे यासाठी सर्वच सुवासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले। तालुक्यातील महिलांच्या या सणावर थोडक्यात नजर टाकूया। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या खेड तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियनची पंचवार्षिक तालुका कार्यकारिणीची निवडणूक पार पडली। या निवडणुकीतील मतदानात अध्यक्षपदासाठी नितीन नाईकरे यांना 31 मते पडली, तर शंकर ढोरे यांना 71 मते मिळवत अध्यक्षपदावर बाजी मारली। तर कार्यकारिणीच्या निवडणुकीत 11 जागांसाठी 11 नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली। राजगुरुनगर येथे खेड पंचायत समितीच्या सभागृहात तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया रविवार दिनांक 28 जून रोजी पार पडली। पंचवार्षिक कार्यकारी संचालक मंडळ पुढील प्रमाणे आहेत: अध्यक्ष शंकर काळूराम ढोरे, सचिव बाबाजी भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रवींद्र रामचंद्र उगले, महिला उपाध्यक्ष प्रतिभा हरिभाऊ डोंगरे, कोषाध्यक्ष काकासाहेब जनार्दन मीन, कार्याध्यक्ष सुदाम भिवाजी कड, प्रसिद्धी प्रमुख शरद सुभाष शिरसाट, तर संचालक म्हणून अमोल दत्तात्रय भालेराव, प्रमिला मारुती सुळके, प्रमोद रामचंद्र बनसोडे, भागू भिवा आढारी, मधुकर पांडुरंग डवणे यांची बिनविरोध निवड झाली। महाराष्ट्र राज्य पंचायत विस्तार अधिकारी संघटनेची त्रैमासिक सभा शनिवार दिनांक 28 जून रोजी श्री क्षेत्र आळंदी येथील कारवा धर्मशाळेत संपन्न झाली। सभेमध्ये विविध मागण्यांच्या अनुषंगाने सदस्यांनी मते मांडली। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।